बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। सर्व प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका ठेवून काम केल्यास बीड बाबत सर्वत्र निर्माण झालेले वातावरण बदलेल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले। प्रतिमा बदलली तर बीडमध्ये गुंतवणूक येईल व रोजगार वाढेल असेही ते म्हणाले। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील नियोजन सभागृहात चालू वर्षाचा नियोजन आराखडा आणि त्यात आतापर्यंत झालेल्या खर्चाची स्थिती याचा आढावा आज गुरुवारी घेण्यात आला। जिल्ह्यात सर्वसाधारण योजनेचा आराखडा 484 कोटींचा असून अनुसूचित उपाययोजना आराखडा 129 कोटींचा आहे। यासोबतच OTSP अंतर्गत 2 कोटी 50 लाख अशी एकूण 615 कोटी 50 लाखांचा नितव्यय मंजूर झाला आहे। यामध्ये सर्वसाधारण अंतर्गत 467.70 कोटी रुपयांच्या या कामांना शासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे। यंत्रणांना 125.39 कोटी एकूण रकमेच्या 40% निधी वितरित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये जानेवारी अखेर 123.3 कोटी खर्च झालाय। एकूण आराखड्यातील 536.44 कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली असून त्यातील वितरित एकूण निधी 156.48 कोटी व खर्च 154.3 कोटी इतका आहे। यावेळी आज झालेल्या या बैठकीस व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तसेच खासदार रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, बीडचे पालक सचिव तथा आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे तसेच जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवणे, पोलीस अधीक्षक नवनीत कावत व सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे यांची उपस्थिती होती। नियोजन समिती सदस्यांमध्ये आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, सुरेश धस, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर, विजय सिंह पंडित आदी उपस्थित होते। बीडमध्ये गुंतवणूकदार येण्यासाठी वातावरण बदलणे आवश्यक आहे, या भूमिकेतून काम करा। गुंतवणूक येण्यासाठी आवश्यक अशी मुंबई ते बीड थेट रेल्वे सुरू करण्यासोबतच येणाऱ्या काळात बीडसाठी विमानतळ देण्याबाबतही सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी आधी शहर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष द्यावे। पुढील भेटीत मला संपूर्ण स्वच्छ शहर दिसले पाहिजे असेही पवार यांनी सांगितले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.